नमस्कार मैत्रिणी, आज माझी गुड मॉर्निंगची बॅड मॉर्निंग झाली आहे. नमस्कार मैत्रिणींनो, आज मी तुम्हाला तुमच्यासमोर अशी एक खरी घटना सांगणार आहे जी माझ्या डोळ्यासमोर उघडली आणि त्याने माझ्या घरात हास्य एका क्षणात अश्रूमध्ये बदलून टाकलं. ही फक्त मांजर आणि पिल्लाची गोष्ट नाही, ही त्या वेदनेची कथा आहे जी माझ्या मुलांनी नैतिक आणि खुशीने स्वतः अनुभवली आहे. गोड मांजर आणि दुःखी क्षण. एका उबदार आणि प्रेमळ घरात मांजर आणि तिचे 3 गोंडस पिल्लं राहत होती. ती पिल्लं खूप खेळकर होती आणि त्यांची आई आणि त्यांना खूप जपायची. आई पिल्लांचं हे सुंदर जग पाहून घरातील सगळे आनंदी होते. तुमचे मुलगे नैतिक आणि खुशी त्या पिल्लांवर खूप प्रेम करायचे. सकाळी असो वा संध्याकाळ, ते नेहमी पिल्लांसोबतच खेळायचे. पिल्लं त्यांच्या पायाशी यायचे, घाबरायची आणि नैतिक धावायचे आणि नैतिक व खुशी त्यांना हलक्या हाताने कुरवडायचे. ती छोटी पिल्लं आणि त्यांची आई मांजर घरामध्ये खूप आनंद आणि उत्साह घेऊन आली होती. नैतिक आणि खुशीला त्यांच्या निरागस खेळाकडे पाहायला खूप आवडायचे. एक दिवस अचानक एक मोठा बोका आला आमच्या घरात शिरला. तो खूप मोठा आणि आक्रमक दिसत होता. त्या बोक्याने क्षणाचाही विचार न करता त्या मांजरीच्या एका पिल्लावर हल्ला केला आणि त्याला खूप जखमी केले. आमची ही मांजर खूप घाबरली आणि तिने मोठ्याने आवाज करत आपल्या पिल्लांना वाचवायचा प्रयत्न केला. पण तो बोका खूप शक्तिशाली होता. जेव्हा नैतिक आणि खुशीची यांनी हे पाहिले तेव्हा ते खूप घाबरले. त्यांच्या डोळ्यासमोर ही वाईट घटना घडली आणि दुर्दैवाने त्या हल्ल्यात आमचे एक गोंडस पिल्लू वाचू शकले नाही. नैतिक आणि खुशीसाठी हा खूप मोठा धक्का होता. त्यांच्या लाडक्या पिल्लाला गमावल्यामुळे त्यांच्या कोमल हृदयाला खूप दुःख झाले. ते दोघेही खूप रडले. त्यांचे अश्रू थांबत नव्हते, कारण त्यांनी त्यांच्या एका खेळकर मित्राला गमावले होते. त्यांनी आपल्या आई-वडिलांना मिठी मारली आणि खूप वेळपर्यंत ते शांत होऊ शकले नाहीत. त्यांच्या आईने मी त्यांना आणि बाबांनी त्यांना समजावले की निसर्गात कधीकधी अशी वाईट घटना घडतात, पण आपण आपल्या इतर पिल्लांची आणि मांजरीची काळजी घेतली पाहिजे. नैतिक आणि खुशी आजही त्या पिल्लाला आठवतात, पण आता ते त्यांच्या उरलेल्या 2 पिल्लांवर आणि त्यांच्या आई मांजरेवर आणखी जास्त प्रेम करतात आणि त्यांची काळजी घेतात, कारण प्रेम आणि काळजीनेच दुःख कमी होत नाही. त्यांच्या उरलेल्या 2 पिल्लांवर आणि त्यांच्या आई मांजरेवर आणखी जास्त प्रेम करतात आणि त्यांची काळजी घेतात, कारण प्रेम आणि काळजीने हे दुःख कमी होत नाही. नैतिक आणि खुशी आजही त्या पिल्लाला आठवतात, पण आता ते त्यांच्या उरलेल्या 2 पिल्लांवर आणि आपल्या मांजरीवर अधिक लक्ष केंद्रित करत आहे. भूतकाळातील आठवणी जपून वर्तमानात आनंदी राहण्याचा हाच खरा अर्थ आहे. तुमच्या घरातही पाळीव प्राणी असतील तर त्यांची काळजी घ्या आणि प्रेम करा. या सकारात्मक संदेशाला इतरांपर्यंत पोहोचवण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करा. सोबतचे घंटीचे बटन दाबायला विसरू नका, म्हणजे पुढचा व्हिडिओ तुमच्यापर्यंत मिस होणार नाही. बाय बाय.